सकाळचे 7 वाजलेले होते. खोतकर आणि पटवर्धन आलेल्या इन्स्पेक्टरांना भोसलेंना चार्ज देत होते. रात्रभर काय घडलेलं आहे, काय घडलं नाही आहे, काय केलं आहे, कुणा अरेस्ट केलं, ते बिहारी आणि श्रीनाथला चौकशी करता ताब्यात घेऊन ठेवलं आहे, त्याचं काय प्रकरण आहे, हे सगळं त्याच भोसलेंना सांगत असतानाच एक मर्सिडीज सुळकन आली आणि त्यांच्या गेटसमोर थांबली. चौघांनी असं मान वळवून बघितलं. एक देखणा रुबाबदार 50-55 क्रॉस केलेला माणूस, टी शर्ट, जीन पॅन्ट, दाढी वाढलेली आहे, डोळ्यावर गॉगल, शांतपणे बाहेर आला. येऊ का? भोसले म्हणले, हा या, काय काम आहे? शांतपणे गॉगल काढला. मी ॲमी. शोधताय मला असं कळलं म्हणून आलोय. काय गुन्हा झालाय का माझ्या नावावर नोंद? पटवर्धनांनी डचकून बघितलं आणि त्यांच्या लक्षात आलं, हा येस, काल रात्रभर आपण याच माणसाला शोधत होतो. हा, फोटो जरा जुना होता त्यामुळं ते विरळ झालेले, थोडे केस मागं गेलेले, गुलछबू फोटो आपल्या हातात आला होता. ओके, तो हा ॲमी, बिल्डकॉन्सचा मालक. ते उभं राहिले. हो भोसले, केस माझ्या ह्याच्यातली आहे, याच्यावर आवाहन मीच केलेलं होतं. 870 तक्रारी या माणसाच्या विरुद्ध दाखल झालेल्या आहेत. त्याला चौकशी करता मी ताब्यात घेतलं तर चालेल का? नाही, ड्युटी तुमची चालू आहे म्हणून विचारतो, नाही तर तुम्ही ताब्यात घ्या, मी संध्याकाळी आल्यावर चौकशी करतो. आम्ही म्हटलं, तसाही काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही जर म्हणत असाल तर मी संध्याकाळी येतो, एवढं काय आहे त्याला, कुठेही पळून जाणार नाही, काळजी करू नका. माझ्याकरता लुकआउटचं वळण काढण्याची खरं तर गरज नव्हती, तुम्ही खूप घाई केली. जरा चौकशी करायची ना मी कुठं आहे. तुमच्यासारखं एका पोलीस स्टेशनवर आणि विशिष्ट मर्यादित क्षेत्रावर माझा धंदा नसतो. मी ऑल ओव्हर वर्ल्ड फिरतो, मोठा बिझनेस आहे माझा. त्यामुळं मी एका ठिकाणी तुमच्या मनात आलं त्याच ठिकाणी सापडलो पाहिजे असं काही नियम नाही आहे. हो, पण तुमच्याबाबत बातमी येऊन 2 दिवस झाले. तुमचे दोन्ही सहकारी आम्ही चौकशी करता ताब्यात घेऊनही 2 दिवस झाले. तेव्हा 2 दिवस आपण मी कामात होतो. आणि बेसिकली एक लक्षात घ्या, तुम्ही महाराष्ट्रापुरतं बोलता. तुमचं पेपर्स आहे ते जे काय तुम्ही म्हणता ना, लुकआउट नोटीस, ते सगळं महाराष्ट्रापुरतं असतं. मी जर आउट ऑफ महाराष्ट्र असेल तर तुम्ही काय हे करणार की ते मला तुम्ही बघितलंच नाही आहे, मला माहीतच नाही तुम्ही मला शोधताय. मिस्टर लुक, व्हॉट इज युअर नेम? पटवर्धन. मिस्टर पटवर्धन, आपण कुठल्या स्तरातल्या लोकांना शोधतोय याचा थोडासा विचार तुम्ही करायला पाहिजे होता. आता हेच बघा, मी जर तुम्ही काढलेली लुकआउट नोटीस आणि याची सगळी कागदपत्र मिळवून अब्रू नुकसानीचा दावा तुमच्यावर टाकला, कोर्ट काय ठरवल माझ्या अब्रूची किंमत माहीत नाही, पण अंडरपॅन्ट राहील का तुमची शिल्लक? शर्ट पॅन्ट बेल्ट हे तर उतरवलं जाईल, बनिया नाही जाईल, अंडरपॅन्ट राहील का शिल्लक? का ती मला सोडून द्यावी लागेल? विचार का. तुमच्या हातात कायद्याने काही शक्ती दिल्या आहेत, अंगावर वर्दी दिलेली आहे, डोक्यावर टोपीमध्ये 3 सिंहांचं राजमुद्रा दिलेली आहे, म्हणजे तुम्ही काहीही करायचं आणि आम्ही सामान्य माणसांनी सहन करायचं असं काही नाही आहे. यू आर बार्किंग ऑन अ रॉंग ट्री. तुम्हाला प्रमोशन मिळवायची घाई गडबड झाली, त्यामुळं तुम्ही हे खेळ खेळलेलात, हे माझं स्पष्ट मत आहे.
येणे आहो, तुमची केस मिटली ना की बघू आपण पटवर्धन. तुमच्यासारखे इमानदार, नेक, धाडसी पोलीस दलात कार्यरत असताना नक्षलाईट एरियात नक्षलवाद फोफावतो कसा? मी सीएमना भेटेन, हे संपलं सगळं की सीएमना भेटेन आणि तुमची तारीफ करून निश्चित तुम्हाला तिकडं बदली येते. डोंट वरी. एक सेकंद भोसले खोतकर दडपणाखालती आलेले होते. पटवर्धन मात्र गडगडाटी हसले. वेल, 15-20 वर्षाच्या नोकरीमध्ये पहिल्यांदा कोणीतरी खेळायला मिळणार आहे माझ्या लेवलचं. मला आवडेल. ॲमी, तुम्हाला काय वाटतं मी गडचिरोलीला काम करू शकणार नाही? घरचा अभ्यास न करता उतरलं ना की गोंधळ होतात. 7 वर्ष गडचिरोलीला मी काम केलेलं आहे आणि माझ्या 7 वर्षामध्ये 87 नक्षलाइट्सनी हत्यार समर्पण करून ते आता नॉर्मल जीवन जगत आहेत. याचबरोबर काही लेडी नक्षलाइट्स ज्यांनी समर्पण केल्यानंतर गावात त्यांना स्थान मिळत नव्हतं म्हणून त्यांचं पुनर्वसन मी महाराष्ट्राच्या इतर भागात गुप्तपणे केलेलं आहे. त्या बदल्यात मला दोन्ही वेळेला राष्ट्रपती पदकाने सन्मानित केलेले. परत मी तिथं जायला का नाही म्हणेन? आवडेल. हा पटवर्धन समोर जर कोणी आला तर छातीत गोळी स्वीकारायला नाही म्हणणारा नाही, पण समोरच्याच्या छातीत 2 गोळ्या टाकायलाही कमी करणारा नाही. तुम्ही जे म्हणता ना, हो, सरकारने आम्हाला वर्दी दिली आहे, आमच्या कॅपवर राजचिन्ह आहे 3 सिंहांचं, कारण आम्ही सिंह आहोत. सिंह एखाद्या शिकारीच्या मागं लागला ना की तो त्या शिकारीला सोडत नसतो, सडप घालतो आणि संपवतो. मिस्टर ॲमी, सामान्य माणसांना आम्ही कधी सहन करायला लावत नाही, पण सामान्य माणसांचे जर पैसे चोरून एखादा माणूस ऐश करायला लागला तर त्यांनी आमची सहनशक्ती संपण्याची वाट बघू नये, हेही सत्य आहे. जे तुम्ही म्हणताय ना ते मॅन्युअल प्रमाणेच केलेलं आहे. एखाद्या व्यक्तीने 100च्या पेक्षा जास्त व्यक्तींना सामाजिक स्तरावर व आर्थिक स्तरावर फसवणूक केलेली आहे असे निदर्शनास आले अथवा अशा प्रकारच्या तक्रारी दाखल झाल्या तर त्या दाखल झालेल्या तक्रारीनंतर 12 तासाच्या आत त्या व्यक्तीवर लुकआउट नोटीस जारी करायची. जर तो सापडत नसेल तर, पळून गेला असेल तर असं मी म्हणणार नाही, तो सापडत नसेल तर, कारण तुम्ही आउट ऑफ महाराष्ट्र होता, त्यामुळे तुम्हाला त्याच्या आधीच्या 2 दिवसाच्या काही खबरही नव्हत्या. मेहरबानी आमची 870 केसेस होतपर्यंत वाट बघितलं आणि मग तुमच्यावर दाखल केलंय लुकआउट नोटीस. एनिहाऊ, आलात तर सन्मानाने इंटरोगेशन रूमपर्यंत चला. तिथं गेल्यानंतर बघू काय करायचं ते, नाही का? ॲमे असला, चला म्हटला, काही प्रॉब्लेम नाही आहे. दोन दांडगी तगडी व्यक्तिमत्व एकमेकांसमोर बघितले होते. जणू काही दोघं एकमेकांची ताकद जोखत होते. इकडं भोसले आणि खोतकर अस्वस्थ व्हायला लागले. दोघं जाऊन 10 मिनिटं आत जाऊन बसलेत, फक्त एकमेकांकडे बघतायत शांतपणे, उत्तर कोणीच देत नाही.
दोघांच्या डोळ्याची कडा लाल व्हायला लागल्या होत्या, पण माघार घ्यायला दोघंही तयार नव्हते. पीक पॉईंटवर आल्यावर ॲमीने नजर न हटवता विचारलं, इन्स्पेक्टर मे आय स्मोक? पटवर्धनांनी नजर न हटवताच उत्तर दिलं, येस ऑफकोर्स, वाय नॉट.